नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज आपल्याकडे काय बेत आहे बघा. आज ना आपण ढाबा स्टाईल डाळ पालक बनवणार आहोत. एक जुडी पालक इथे स्वच्छ धुवून चिरून घेतला. एक वाटी ही हरभऱ्याची डाळ मस्त मी 4 तास आधी भिजत ठेवली होती आणि ती पण आता स्वच्छ धुवून घेतली. आता कुकरमध्ये लगेच तेल टाकायचं आहे. लगेच 1 चमचा इथे मी जिरे टाकणार आहे आणि लगेच आता मी याच्यामध्ये ना आपण 2 बारीक असे चिरलेले कांदे टाकायचे आणि छान परतून घ्यायचे. मस्त एकदम असं खमंग होईपर्यंत इथे आपण परतून घेणार आहोत, कारण आपली ही जी ढाबा स्टाईल डाळ पालक आहे ना, खायला खूप छान लागते. आता 1 चमचा मी इथे जिरे टाकले, हिंग टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हे टाकून पण इथे आपल्याला छान परतून घ्यायचे. मस्त खमंग परतून घ्यायचं. लगेच इथे मी एक मस्त मोठा आहे ना टोमॅटो चिरून ठेवलेला आहे, पण त्याच्या आधी मी आता पालक आणि डाळ मस्त याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि छान ही पण परतून घ्यायची आपल्याला. ही पण मस्त अशी परतून घ्यायची. 2-3 मिनटं छान याला आपल्याला रंग बदलेपर्यंत परतायची, कारण याला सुद्धा आता रंग एवढा सुंदर येतो ना, बघा तुम्ही. आता लगेच आपण वरतून आपले चिरलेले टोमॅटो इथे टाकून दिले आणि आता आपले जे घरातले मसाले असतात ना, घरगुती मसाले इथे टाकायचे. हळदी पावडर टाकलाय, धना पावडर टाकलाय आणि घरातले लाल तिखट मसाले आपण जे वापरतो ते टाकायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त मिक्स करायचं. छान इथे आता आपल्याला 2-3 मिनटं ना फास्ट गॅसवरती मस्त परतून घ्यायचं आहे, कारण आपली डाळ पालक एवढी भन्नाट लागते ना. आता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि किती टेस्टी होते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता याच्यामध्ये ना मी थोडीशी चिंच पण टाकणार आहे. म्हणजे एक पीस चिंचेचा 1 पीसच टाकायचा, त्यातलं बी काढून घ्यायचं आणि मस्त तेवढं टाकायचं, कारण त्याने ना आपली डाळ पालकची टेस्ट अजून वाढते. आणि ते गरम पाणी केले आणि गरम पाणी इथे मी टाकले डाळ पालकमध्ये. आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी इथे छान टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं. कुकरचं झाकण बंद करून 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. गॅस बंद करायचा. चिंच टाकली मी इथे आणि गॅस बंद केल्यानंतर बघा मी 10 मिनिटांनी कुकर उघडला. आपली डाळ पालक इथे छान तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता लगेच एक पॅन ठेवायचं. पॅनमध्ये लगेच थोडंसं तेल टाकायचं. 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या. मिरच्यामधून चिरून घ्यायच्या, नाही तर त्या गरम तेलामध्ये फुटतात. आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेसून घेतल्या. त्या पण इथे मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहे पॅनमध्ये. आणि आता छान याला वरतून आपण तडका द्यायचा. आपल्या ढाबा स्टाईल डाळ पालक इथे तयार झाली आहे. लगेच आता आपण जेवायला घ्यायचं. मस्त चपातीसोबत, भातासोबत एवढी भन्नाट लागते ना, काय सांगू तुम्हाला. चला मग आता जेवायला या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.